नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये आपण आपल्या घरातील व्यक्ती ज्या तिथीला मरण पावल्या आहेत ती तिथी पितृपक्षात नेमकी कधी आहे तो दिवस पाहून त्या दिवशी त्यांच्या नावाने पित्र घालतो। याला आपण श्राद्ध, पितृश्राद्ध, पित्र, महालय किंवा महाळ या नावांनी ओळखतो। यामध्ये सामान्यतः तुम्हाला हे दिसत असेल की आपल्या घरी आपण जे पित्र घालतो ते शक्यतो आपल्याच घरातील अशा पुरुषांच्या नावाने घालतो की जे आता आपल्यामध्ये नाहीत। पण याचा अर्थ मुळीच असा नाही की मृत पावलेल्या महिलांना काहीच महत्त्व नाही। मृत पावलेल्या पतीच्या महालय श्राद्धा दिवशीच त्याच्या मृत पावलेल्या पत्नीचं देखील श्राद्ध आपोआप होऊन जातं, त्यामुळे पत्नीची वेगळी अशी तिथी घालावी लागत नाही। म्हणजेच काय, आपल्या घरातील मृत पावलेल्या पुरुष व्यक्तीच्या नावाने आपण जे काही श्राद्ध करतो तेव्हा जो काही नैवेद्य दाखवतो तर त्याची पत्नीसुद्धा मृत पावलेली असेल तर तिचं श्राद्धसुद्धा त्याच दिवशी आहे, म्हणून आपण तिलासुद्धा नैवेद्य ठेवू शकतो। समजा तुम्ही मुलगा आहात आणि तुमचे आई वडील दोघेही मरण पावलेले आहेत, तर तुमच्या वडिलांच्या श्राद्ध तिथी दिवशी तुमच्या घरी पित्र असतात बरोबर, तर तुम्ही तुमच्या मृत पावलेल्या आईच्या नावाने सुद्धा त्याच दिवशी पान ठेवावं, तिलासुद्धा नैवेद्य दाखवावा। म्हणजेच काय, तुमच्या आईवडिलांचं श्राद्ध हे एकाच दिवशी होऊन जाईल। आपण जे म्हणतो ना की महिलांची वेगळी अशी तिथी करावी लागत नाही, मृत पावलेल्या महिलांचं वेगळं असं श्राद्ध घालावं लागत नाही, पण या गोष्टीला दोन अपवाद आहेत। ते म्हणजे आपल्या घरातील एखादी मुलगी समजा लग्नाच्या अगोदर मरण पावलेली असेल तर साहजिक आहे तिला पती नाही, पण मग तिला वडील जरी असले तरी पण ती एक सिंगल मुलगी आहे म्हणून आपण तिच्याकडे बघतो। आणि अशा मुलीचा समजा मृत्यू झालेला असेल किंवा अशा मुलाचा जरी मृत्यू झालेला असेल, भलेही त्यांची मरणाची तिथी कोणतीही असेल तरी पण आपण त्यांचे पित्र पंचमीला घालतो। पंचमी तिथीचं हे महत्त्व आहे। आपल्या घरातील एखादा मुलगा मुलगी अविवाहित म्हणून मरण पावलेले असतील तर त्यांची तिथी आपण पंचमीला करावी, पंचमीच्या दिवशी त्यांचे पित्र घालावे। दुसरा अपवाद हा आहे, आपल्या घरातील एखादी महिला पतीच्या अगोदर मरण पावलेली असेल तर आपण त्याला काय म्हणतो की या महिलेला अहेवाचं मरण आलं, म्हणजेच काय, ती सौभाग्यवती म्हणून मरण पावली। तर अशा सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलांचं श्राद्ध आपण पितृपक्षामध्ये नवमी तिथीला घालावं आणि म्हणूनच या नवमी तिथीला अहेव नवमी, सौभाग्य नवमी, आई नवमी किंवा मातृनवमी या नावांनी ओळखलं जातं। मृत पावलेल्या सौभाग्यवती महिलांचं नवमी श्राद्ध म्हणजेच अहेव नवमी तोपर्यंतच करावी जोपर्यंत त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती जिवंत आहे। त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा पती मरण पावल्यानंतर तिचा पती नेमका कोणत्या तिथीला गेला, ती तिथी पितृपक्षात कधी आहे ती पाहायची आणि त्या दोघा पती पत्नींचं पितृश्राद्ध तुम्ही पतीच्याच तिथीला करायचं। कारण तुमच्यापैकी बरेच जण हा प्रश्न विचारतात की आमची आई अगोदर गेली आणि वडील नंतर गेले, आई सौभाग्यवती म्हणून मरण पावलेली असल्यामुळे आता आम्ही आईची नवमी वेगळी करायची का आणि वडिलांचं श्राद्ध त्यांच्या तिथीला करायचं का? तर अजिबात नाही। तुमचे वडील ज्या तिथीला गेले असतील त्याच तिथीला तुम्ही तुमच्या आईचं सुद्धा पितृश्राद्ध करायचं आहे। दोघांनाही नैवेद्य तुम्ही एकाच दिवशी एकत्रित दाखवला तरी पण चालेल, तुम्हाला वेगवेगळं पितृश्राद्ध करण्याची आता गरज नाही आहे। यंदा दिनांक 25 सप्टेंबर 2024ला बुधवारच्या दिवशी नवमी श्राद्ध आलेलं आहे। या दिवशी तुम्हाला कुणाकुणाचं श्राद्ध करता येईल। समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या पुरुष व्यक्तीचा मृत्यू नवमी तिथीला झालेला असेल तर पितृपक्षातल्या नवमी तिथीला म्हणजेच यंदा 25 तारखेला तुम्हाला त्या पुरुष व्यक्तीचं श्राद्ध करता येईल। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबातील एखादी महिला सौभाग्यवती म्हणून मरण पावलेली असेल आणि तिची मरणाची तिथी भलेही कोणतीही असेल तरी पण तुम्ही तिची अहेव नवमी म्हणजे सौभाग्य नवमी नवमी श्राद्धाच्या दिवशी करावी। एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित समजावून सांगते। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा मातृदेवो भव पितृदेवो भव। पितृपक्षातली एकमेव वेगळी आणि सर्वात महत्त्वाच्या तिथींपैकी एक असलेली तिथी म्हणजे अहेव नवमी, सौभाग्य नवमी किंवा जिला आपण नवमी श्राद्ध म्हणून ओळखतो। तर या दिवशी घरातील महिलांनी सकाळी लवकर उठावं, स्वच्छतेची कामं असतील तर ती आटोपून घ्यावी। सडा रांगोळी तुम्हाला अंघोळीच्या अगोदर करायची असेल तर अगोदर करा, नंतर करायची असेल तर नंतर करा। पण रांगोळी काढताना काय करायचं, आपल्याकडे जी पांढरी रांगोळी असते ना तर त्या पांढऱ्या रांगोळीमध्ये थोडंफार
पीठ मिक्स करायचं. म्हणजे रांगोळीचं प्रमाण जास्त आणि पिठाचं प्रमाण तुम्ही कमी ठेवलं तरी पण चालेल, पण त्या पीठ मिश्रित रांगोळीने तुम्हाला या दिवशी रांगोळी काढायची आहे. रांगोळीमध्ये तुम्हाला बाकीचे रंग भरायचे असतील तर तेही भरू शकता. पांढरी रांगोळी काढल्यावर तुम्हाला माहिती आहे आपल्याला त्याच्यावर थोडंफार हळदी कुंकू पण टाकावं लागतं. पण त्या रांगोळीमध्ये पीठ मिसळायचं कारण हे आहे की जेव्हा आपण आपल्या अंगणामध्ये घरासमोर किंवा तुळशीसमोर रांगोळी काढतो तर त्यामध्ये जर पीठ मिसळलेलं असेल तर जमिनीवर जे काही जीवजंतू फिरतात किंवा मुंग्या फिरतात, मुंगळे फिरतात, तर एक प्रकारे त्यांना ते अन्नदान केल्यासारखं होतं. आणि आपल्या घरी अहेव नवमी यासारखी शुभ पित्रांची तिथी असल्यामुळे आपण त्या रांगोळीमध्ये थोडंफार पीठ मिसळलं तर नक्कीच तुमचे पित्र, तुमच्या घरातील अहेव गेलेली स्त्री तुमच्यावर प्रसन्न होईल. तर हा एक उपाय तुम्ही सकाळी सकाळी करू शकता. त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी काय करायचं, एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोड्याशा अक्षता, हळदी कुंकू, त्याच्याबरोबर फूल ठेवायचं आणि ओम सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणत म्हणत अर्घ्य द्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करायचं असेल तर तेही अशाच पद्धतीने करू शकता ज्याप्रमाणे तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य दिलं त्या पद्धतीने. जसं की तांब्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये हळदी कुंकू, फूल, अक्षता आणि काळे तीळ, जवसुद्धा तुम्ही टाकू शकता. नसल्यास फक्त हळदी कुंकू, फूल आणि अक्षता टाकल्या पाण्यामध्ये आणि दक्षिण दिशेला तोंड करून मातृदेवो भव, मातृदेवो भव असं म्हणत म्हणत अर्घ्य दिलं तरी पण चालतं. याला काय म्हणतात, तर्पण करणं. कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि आपण दक्षिण दिशेला तोंड करून अशा पद्धतीने अर्घ्य देतो तर त्यालाच पित्रांच्या नावाने तर्पण करणं असंही म्हटलं जातं. किंवा तुम्हाला वेगळं असं हे तर्पण करायचं नसेल तर काय करायचं, जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी तुळशीची पूजा कराल तर मग त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही हळदी कुंकू, अक्षता, फूल, त्याचबरोबर असेल तर काळे तीळ आणि जवसुद्धा टाकू शकता आणि तुमच्या हाताच्या ओंजळीने ते पाणी तुळशीच्या मुळाशी घालू शकता. पितृदोष घालवण्यासाठी किंवा पित्रांना तर्पण करण्यासाठी म्हणून घरातील महिला ही पद्धतसुद्धा वापरू शकता. भलेही आपल्या घरातील महिलांच्या नावाने हे पितृश्राद्ध असेल किंवा पुरुषांच्या नावाने असेल तरी पण. आता अहेव नवमी आहे त्यामुळे मी तुम्हाला हा पर्याय सुचवलेला आहे. सकाळी सकाळी ही कामं आटोपल्यानंतर देवपूजा करून घ्यायची. देवपूजा तुमच्या घरातील पुरुषांनी केली तरी पण चालेल. तुम्ही तुमचं स्वयंपाकाचं काम पाहू शकता. आता तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीचा फोटो तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा व्यवस्थितपणे पुसून एखाद्या खुर्चीवर किंवा आसनावर ठेवा. त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्ही तिच्या नावचा काही टाक बनवलेला असेल तर देवांबरोबर त्या टाकाला सुद्धा तुम्ही स्नान घालायचं आहे आणि व्यवस्थित पुसून देवघरामध्ये किंवा तुम्हाला वेगळा स्थापन करायचा असेल तर वेगळासुद्धा त्या दिवसापुरता करू शकता. कारण बरेच जण पित्रांचे टाक घरामध्ये ठेवायला नाही म्हणतात. तुम्हीसुद्धा हाच नियम पाळत असाल तर मग टाक तुम्हाला जिथे ठेवायचा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला माहितीच असेल की पित्रांचा नैवेद्य आपण 12 वाजेच्या आत दाखवतो, त्यामुळे मग स्वयंपाक पटपट करून घ्यायचा. तुम्ही अगदी लहान कुटुंबात राहत असाल आणि जास्त जणांचा स्वयंपाक तुम्हाला करायचा असेल तर मग शेजारणी पाजारणींना किंवा तुमच्या नातेवाईकांना यासाठी तुम्ही बोलवलं तरी पण चालेल. किंवा मग तुमचं कुटुंब मोठं असेल तर मग साहजिक आहे तुमच्या घरामध्ये महिलासुद्धा जास्त असतील. आता जे कोणी पहिल्यांदाच हा स्वयंपाक करणार असेल त्यांच्यासाठी म्हणून थोडक्यात माहिती देते की पित्रांच्या नैवेद्यामध्ये नक्की काय काय पदार्थ बनवले जातात. खीर, चपाती, पाटवड्या, ज्याला आपण पाटोड्यासुद्धा म्हणतो किंवा पातोड्या असंही म्हटलं जातं. थोडाफार फरक प्रत्येक भागात आपल्याला या नावामध्ये पाहायला मिळतो. बेसन पिठापासून आपण या पाटवड्या बनवत असतो आणि या पाटवड्यांबरोबर खाण्यासाठी आपण काळ्या मसाल्याचा रस्सा जो खोबरं, कांदा वापरून बनवला जातो किंवा काही ठिकाणी या दिवशी कांदा लसूण विरहित जर बनवत असतील तर मग त्यांनी कांदा लसूण वर्ज्य करून फक्त खोबरं वापरून आणि काळा मसाला वापरून हा रस्सा बनवला तरी पण चालेल. त्याचबरोबर आपण कढी बनवायची असते, सफेद भात बनवायचा असतो, अळूवडी बनवायची असते, भोपळा ज्याला तुम्ही काशीफळ, गंगाफळ, चक्की, डांगर या नावांनी सुद्धा ओळखत असाल तर त्याची भाजीसुद्धा बनवायची असते, गवार, भेंडी, कारले, मेथीची भाजी, उडदाचा वडा ज्याला आपण मेदूवडा असंही म्हणतो, त्याचबरोबर वरण भात, गोड पुरी म्हणजे गुळाची पुरी, भजे आणि मीठ लिंबू हे सगळ्यात शेवटी त्या ताटामध्ये वाढायचं असतं. आणि मुख्यतः हा स्वयंपाक केल्यानंतर यातल्या काही भाज्या आपल्याला नैवेद्यासाठी अशा बनवायच्या असतात की त्या अख्ख्या शिजवायच्या असतात. जसं की कारलं, भेंडी, त्याचबरोबर गवार या 3 भाज्या तुम्ही देठासह अख्ख्या शिजवायच्या असतात आणि त्यामध्ये तुम्हाला मेथीची भाजी त्याचबरोबर लाल भोपळा टाकायचा असेल तर त्यांचे तुम्ही तुकडे करून टाकले, म्हणजे मेथीची भाजी तुम्ही निवडून टाकली आणि भोपळ्याचे तुकडे करून टाकले तरी पण चालेल. तर अशी ही एकत्रित शाकभाजी तुम्ही नैवेद्यासाठी खास शिजवू शकता.
स्वयंपाक वगैरे बनवून झाल्यानंतर तुम्हाला त्या स्त्रीच्या नावाने उपास करू म्हणून जेवण्यासाठी एखादी सुवासिनी स्त्री बोलवावी लागते, जी दुसऱ्या कुळातील असावी। आता तुमची कुणी मैत्रीण असेल, तुमच्या नातेवाईकातली एखादी महिला असेल, तर तिलासुद्धा तुम्ही उपास करू म्हणून जेवायला या दिवशी बोलवू शकता। आणि असं तुमच्याकडे येणारं कोणी नसेल तर घरातील महिलेनेच आपल्या घरातील मृत पावलेल्या स्त्रीच्या नावाने उपास करू म्हणून जेवलं तरी पण चालतं। सुरुवातीला तुम्ही त्या स्त्रीच्या नावाने नैवेद्य दाखवून द्यायचा आहे। नैवेद्य कसा दाखवायचा किंवा पान कसं वाढायचं ते सांगते। एक पत्रावळी किंवा केळीचं पान नाहीतर मग ताट घेतलं तरी पण चालेल। त्याच्यामध्ये तुम्हाला 3 पोळ्या चुरायच्या आहे, म्हणजेच त्यांचे बारीक बारीक तुकडे तयार करायचे आहे। तुम्हाला माहिती असेल पितरांचा जो काही नैवेद्य आपण दाखवतो त्यामध्ये 3 पोळ्या, 3 भाकरी किंवा 3 या संख्येला जास्त महत्त्व आहे। त्यामुळे सर्वात प्रथम त्या पानावर तुम्हाला 3 चपात्या चुरायच्या आहे। त्याच्यावर तुम्हाला खीर टाकायची आहे। बाकी तुम्ही नैवेद्यामध्ये जे काही पदार्थ बनवलेले आहेत, जसं की भाज्या असतील, खीर असेल किंवा जे काही अजून बनवलेलं असेल, भजे वडे वगैरे, तर ते सुद्धा थोडं थोडं टाकायचं। सगळ्यात शेवटी त्याच्यावर तुम्हाला थोड्याशा कच्च्या शेवया टाकायच्या आहे। तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही सगळ्यात शेवटी कच्च्या शेवया नाही टाकल्या तरी पण चालेल, आमच्याकडे ही पद्धत आहे। हे सगळे पदार्थ त्या चुरलेल्या पोळीवर ठेवून झाले की सगळ्यात शेवटी या अन्नपदार्थांवर तुपाची धार टाकायची आणि हा नैवेद्य तुम्हाला गाईला द्यायचा आहे। लक्षात ठेवा, सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीच्या नावाने आपण जेव्हा अहेव नवमी करतो, तिच्या नावचे पित्र घालतो, तर तिचा नैवेद्य हा नेहमी गाईला दिला जातो। कावळ्याला, कुत्र्याला दिला जात नाही किंवा छतावर सुद्धा ठेवला जात नाही, कारण छतावर ठेवला तरी पण कावळेच ते खातील। त्याच्यामुळे मग तुम्ही गाईला हा नैवेद्य द्यायचा। गाईचा थोडाफार शोध तुम्ही घेऊ शकता किंवा अगदीच तुम्हाला गाईला देणं शक्य झालंच नाही, गाय मिळालीच नाही, तर तुम्ही हे सगळे अन्नपदार्थ म्हणजे चूर्ण वगैरे करण्याची गरज नाही आहे। सगळे अन्नपदार्थ तुम्ही एखाद्या डब्यामध्ये पॅक करू शकता आणि रस्त्यावर तुम्हाला ज्या गोरगरीब महिला दिसतात की ज्या बऱ्याच वेळा आपल्याला दिसतं की भीक मागताना किंवा याचक म्हणून फिरताना दिसतात, तर अशा महिलांना तुम्ही हे अन्नदान केलं तरी पण चालतं। या दिवशी तुम्ही आठवणीने तुळशीला सुद्धा नैवेद्य ठेवा, कारण तुळशी मातेकडे आपण एक सौभाग्यदायिनी म्हणून पाहतो, तर तुळशीला सुद्धा थोडाफार नैवेद्य तुम्ही यातला ठेवू शकता, जेणेकरून पितरांपर्यंत तो आपला नैवेद्य पोहोचला किंवा आपल्या घरातील सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या स्त्रीपर्यंत तो नैवेद्य पोहोचला असा त्याचा अर्थ होतो। आणि आपण आपल्या घरामध्ये जो फोटो ठेवलेला असतो सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या महिलेचा, तर त्या फोटोसमोर सुद्धा तुम्ही जसं आपण स्वतःला जेवण्यासाठी ताट तयार करतो ना, तर तसंच ताट थोडा वेळ ठेवायचं आहे। ओटीचं साहित्य असेल, म्हणजे साडी असेल, नारळ असेल, तांदूळ असेल, तर हे सगळं साहित्य फोटोजवळ ठेवायचं आणि ते ताट तुम्ही घरातल्या महिलेने स्वतःला जेवण्यासाठी घेतलं तरी पण चालेल। आणि तुमच्या घरामध्ये जी महिला तुम्ही बोलवलेली असते खास करून उपास करू म्हणून जेवण्यासाठी, तर तिलासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ताट तयार करून जेवायला देऊ शकता। आणि कुणी येणारं नसेल तर तुम्हीच तुमच्या घरातील मरण पावलेल्या त्या स्त्रीच्या नावाने जेवण केलं उपास करू म्हणून तरी पण चालेल। आणि जी काही ओटी वगैरे असते तर तुम्ही त्या महिलेला द्यायची असते आणि कुणी तुमच्याकडे आलेलं नसेल तर ते ओटीचं साहित्य तुम्ही स्वतःच वापरलं तरी पण चालतं। तर ओटीच्या साहित्यामध्ये शक्यतो तुम्हाला देणं झालं तर तुम्ही साडी देऊ शकता किंवा ब्लाऊज पीस, थोडेसे तांदूळ, नारळ, हळदी कुंकू हे साहित्य देऊन तिला नमस्कार करायचा आहे आणि तिला तुमच्या घरातील सौभाग्यवती म्हणून गेलेल्या स्त्रीच्या फोटोपुढे सुद्धा नमस्कार करायला सांगायचं आहे। जसं आपण आपल्याकडे इतर पितरांची तिथी करतो त्यावेळेस दही भाताची आघारी टाकतो किंवा जे पदार्थ आपण नैवेद्यामध्ये बनवलेले असतात तेच आपण त्या आघारीवर टाकतो आणि जेणेकरून त्या अन्नपदार्थांचा सुवास आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल। तसं तुम्ही अहेव नवमीला सुद्धा करू शकता। त्यासाठी गौरीचा छोटासा तुकडा एखाद्या भांड्यामध्ये पेटवून घ्यायचा, त्यानंतर त्याचा विस्तव तयार झाला की त्या विस्तवावर सर्वात प्रथम तूप टाकायचं, भात टाकायचा, जे अन्नपदार्थ तुम्ही तयार केलेले असतील तेही सगळे थोडे थोडे टाकायचे किंवा थोडंसं दही टाकलं, गूळ टाकला तरी पण चालेल। त्याच्यानंतर त्या आघारीच्या भोवती अंगठ्याकडून पाणी पडेल अशा पद्धतीने पाणी फिरवायचं। आपण स्वतः जेवण करतो त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण ताटाच्या कडेने पाणी फिरवतो किंवा देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा आपण जे पाणी फिरवतो त्यावेळेस आपण ते पाणी करंगळीच्या साईडने पडेल अशा पद्धतीने फिरवत असतो। पण पितरांच्या तिथीला बऱ्यापैकी गोष्टी उलट केल्या जातात। जसं की आपण इतर वेळा म्हणतो की 3 पोळ्या वाढायच्या नाही किंवा 3 या संख्येमध्ये आपण भाकरीही एकदम वाढू नये, तसं पितरांच्या तिथीला आवर्जून केलं जातं। आणि पितरांच्या तिथीला आपण जे काही पाणी फिरवतो ताटाभोवती तर ते सुद्धा अंगठ्याच्या बाजूने पडेल अशा पद्धतीने आणि घड्याळाचा काटा ज्या पद्धतीने फिरतो त्या दिशेने न फिरवता घड्याळाचा काटा फिरतो त्याच्या उलट दिशेने आपल्याला हे पाणी फिरवायचं असतं। तर असं पाणी
फिरवून तुम्ही ती आघाडी ठेवू शकता. भलेही घराबाहेर ठेवली किंवा जे शहरी भागात राहतात आणि त्यांना बाहेर गॅलरीत वगैरे ठेवणं शक्य नसेल तर घरातल्या घरात तुम्ही पितरांच्या त्या फोटोसमोर सुद्धा हे कार्य पूर्ण करून घेऊ शकता. त्याला म्हणतात आघारी किंवा आगरी अशा 3 नावांनी थोडाफार या शब्दांचा अपभ्रंश होतो. तुमच्याकडे नक्की या विधीला काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, या दिवशी आठवणीने सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून एक गव्हाच्या कणकेचा दिवा लावा. पितरांची दिशा ही दक्षिण दिशा म्हणून ओळखली जाते. तर तुमच्या घरातील या सौभाग्यवती स्त्रीच्या मृतात्म्याला शांती मिळावी किंवा ती तुमच्यावर कायम प्रसन्न राहावी, तुमच्या कामात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये यासाठी तुम्ही हा दिवा अवश्य प्रज्वलित करून ठेवा. दुसऱ्या दिवशी हा पिठाचा दिवा म्हणजे तो शांत झालेला असतो, तर दिव्याचं जे काही पीठ असतं ते तुम्ही मुंग्यांना किंवा जवळपास कुठे जलाशय असेल तर तिथे ते पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही पाण्यामध्ये टाकून देऊ शकता. चला मंडळी, सौभाग्यनवमी श्राद्धाची मी तुम्हाला संपूर्ण माहिती समजावून सांगितली. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर तेही अवश्य विचारा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.